नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ITI विद्युत सहाय्यक नेमके कालच पेपर पार पडले. शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 तिन्ही शिफ्टमध्ये खूप चांगल्या प्रकारे पेपर पार पडले. पेपरची लेवल काय होती, पेपर याला कसे गेले, त्याला कसे गेले, कट ऑफ किती असेल, मी याला फॉलो केलं म्हणून फायदा आला, नाही मी त्याला फॉलो केलं म्हणून फायदा आला, नाही मी आता यालाच फॉलो केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवूया, कारण या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझं सिलेक्शन होणार आहे की नाही. आणि त्यासाठी स्वतःला इमानदारीनं एक प्रश्न विचारायचा आहे, एक सेल्फ ॲनालिसिस करायची आहे की या पूर्ण प्रोसेसमध्ये जे वर्षापासून मी अभ्यास करत होतो आणि त्या अभ्यासाच्या बेसवर माझं जे एक्झामला जसाही मी एक्झामला परफॉर्मन्स दिला तो कसा झाला, आणि जर तो वाईट झाला असेल तर माझं नेमकं काय चुकलं, मी काय माझ्यामध्ये आणखी सुधारणा केली पाहिजे जेणेकरून नेक्स्ट टाइम मी मिस्टेक होणार नाही. हे सगळ्यात इम्पॉर्टंट डिस्कशन मला आजचं वाटतंय. मेलेले मुर्दे उकाडणं आता काहीच हरकत नाही आहे ना. मी असं केलं, मी तसं केलं, मी हे नाही केलं, मी ते नाही केलं, सगळं बाजूला ठेवूया आणि एक थोडंसं सेल्फ ॲनालिसिस करूया की आपण या परीक्षेपासून काय शिकलो पाहिजे. आणि बाळांनो, जर ही शिकवण तुम्ही आज घेतली नाही ना तर प्रत्येक वेळेस प्रत्येक एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला हाच रिग्रेट राहील की नाही यावेळेस पण काहीतरी राहून गेलं म्हणून राहिलं, त्यावेळेस पण काय राहून गेलं म्हणून राहिलं. जर तुम्ही शिकले नाही, जर ह्या एवढी मोठी ठेच लागून सुद्धा जर मुलं सुधरत नसेल, मग तुमची हेल्प कोणीच करू शकत नाही. देव आला तरी पण नाही करू शकत, कारण देव फक्त तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव देत असतो. आता जाणीव घ्यायची की नाही घ्यायची हे तुमच्यावर असतं. जर ओव्हरऑल कोणत्याही शिफ्टचा पेपर घ्या, एक पर्टिक्युलर थिंग तुम्हाला जाणवली असेल ती म्हणजे पेपर खूप इझी आणि बेसिक लेवलचा होता आणि माझं प्रिपरेशन खूप जास्त लेवलचं होतं. जेव्हा मी प्रिपरेशन हाय लेवलचं करतो ना, जेव्हा मी प्रिपरेशन हाय लेवलचं करतो आणि जर पेपर बेसिक येऊन जातो, माझं असं अंडरस्टँडिंग असतो की नाही मी आरामात पेपरला सॉल्व्ह करून घेईल, पण असं होत नाही. मुंबईमध्ये 2011ला का कधी हल्ला झाला होता, तुम्ही ऐकला असेल, राईट आहे. कसाब हे नाव सगळ्यांना माहीत असेल. त्या पर्टिक्युलर हल्ल्यातून आपण काय शिकलो, जर कोणी तर पोलिसांना विचारलं ना, पोलिसांनी तुम्हाला खूप छान उत्तर एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं की आम्हाला फक्त हमला करायची सवय होती है ना, कोणावर हमला कसा करायचा ही सवय होती, पण जर कोणी आमच्यावर पहिले हल्ला केला तर त्याला कसं ओव्हरटेक करायचं याची कोणालाच ट्रेनिंग नव्हती आणि त्याच्यामुळेच आपण माती खाल्ली होती. आणि हे मी एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं. सेम थिंग झाली बाळांनो. मी हायफाय लेवल खूप चांगली वाचून घेतली, पण त्या हायफायमधून जर बेसिकला क्वेश्चन पडले तर कसे हँडल करायचे मी प्रॅक्टिसच केली नाही. क्लिअर आहे. मग आता मी काय सांगितलं, कोणी काय सांगितलं, बडाक्या मनात काही हरकत नाही. शेवटी नुकसान मुलांचं होतंय, तर मुलांबद्दल एक चांगला मेसेज नेण्याचा एक छोटासा प्रयत्न. नीट ऐका बाळांनो, शिकून घ्या. ह्या पर्टिक्युलर एक्झाममधून सिलेक्शन नाही झालं तरी चालेल, पण जे लोक चांगला लेसन घेणार ना ते नेक्स्ट येणारी जी एक्झाम आहे ज्याच्यावर मी खूप लवकर बोलणार आहे, वितरणची है ना, त्याच्यातून मुलांना खूप जास्त फायदा होणार आहे. पेपर जेव्हा ITI लेवलचा असतो, परत परत सांगितलं होतं, पेपर ITIचाच येणार. जास्त स्टडी करून स्वतःचं डोकं खाजवू नका. ज्या मुलांनी इमानदारीने दररोज 2 तास अभ्यास केला पण ITI लेवलचा केला तो सिलेक्शन घेऊन जातोय. आणि जे मुलं रात्रंदिवस घासत बसले, EE लेवल, JEE लेवल, ही टेस्ट ती टेस्ट सगळे करत बसले, त्या मुलांनी परीक्षेला माती खाऊन घेतली. आता मला सांगा, प्रिपरेशनमध्ये कोणी कमी होतं का रे? कोणीच कमी नव्हतं. कोणी 2 तास केलं पण स्मार्ट वर्क केला आणि बाकीच्यांनी 12-12 तास डॉन्की वर्क केलं. आता तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात. मी कोणालाच ब्लेम करत नाहीये. मग माझ्या ITIच्या पेपरकडून शिकण्यासारखी सगळ्यात मोठी गोष्ट होती की मला माझी लेवल सोडायला नको होती. मला जे माहिती होतं की पेपर ITIचा देतोय तर मी ITIलाच फोकस करायला पाहिजे होता. गोष्ट नंबर 1. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मला शिकायला भेटली, टाइम मॅनेजमेंट. भरपूर मुलांच्या मी सगळी ओव्हरऑल ॲनालिसिस, मला जे मुलांचे फीडबॅक आले त्याच्यावर सांगतोय. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मला एक्झामला टाइम मॅनेज करता आलं नाही. ही गोष्ट अग्री करा जर तुम्हाला वेळ पुरला नसेल तर. मला मला परीक्षेच्या आधीच माहिती होतं की मला 50 टेक्निकल सोडवायचे, 40 रिझनिंग सोडवायचे, 20 ॲप्टीचे सोडवायचे, 20 ॲप्टीचे सोडवायचे, 20 मराठी सोडवायचे. माहीत नव्हतं का रे? माहिती होतं तरी टाईम पुरला नाही. म्हणजे पेपर जेव्हा मी देत होतो ना, माझ्या माइंडमध्ये टायमाचं भान नव्हतं. मी त्या प्रश्नामध्ये गुंतलो. जरी परत परत आम्ही किंवा कोणत्याही फॅकल्टीने तुम्हाला सांगितलं की बाबांनो कोणत्याही क्वेश्चनमध्ये गुंतून राहू नका, तरी आपण तेच केलं. मग आपला माइंड सिलेक्शनसाठी ट्रेन आहे का? क्वेश्चन करा स्वतःला. हा सिलेक्शनसाठी ट्रेन नाही, हा फक्त तुम्हाला पागल बनवतो. येस, तुझा अभ्यास झाला आणि अभ्यासून सिलेक्शन होत असतं का? स्वतःला विचारा. नाही होत बाळांनो. जोपर्यंत टाइम मॅनेजमेंट नसतं, कितीही अभ्यास करून घ्या, सिलेक्शन होत नाही. आणि याचं चांगलं उदाहरण तुम्हाला देतो मी. काल मला एक फोन आला होता, जेन्युइन फोन होता. सर, टेक्निकलमध्ये
42+ अटेम्प्ट केले विथ हाय ॲक्युरेसी. सर 40पैकी 40च्या आसपास करेक्ट होऊन जाईल. ॲप्टी मला सर खूप छान गेली. ॲप्टीमध्ये ऑलमोस्ट आउट ऑफचे मला चान्सेस आहे खूप चांगलं. आउट ऑफ म्हणजे 2-3 प्लस मायनस होतील. रिजनिंग सर थोडी लेंदी गेली पण बऱ्यापैकी रिजनिंगला स्कोर करून घेईल. ओव्हरऑल पेपर खूप चांगला गेला सर. पण मराठीकडे बघायला वेळच पुरला नाही. मला सांगा माती खाणं याला म्हणतात की नाही म्हणतात रे? मी परत परत सांगत होतो प्रत्येक सेक्शनमध्ये कमीत कमी पॉझिटिव्ह स्कोर आला पाहिजे, मग आपलं माइंड कुठे होतं. त्याने जर फक्त 2 मिनिटं किंवा शेवटचा 1 मिनिट जरी पेपरला दिला असता आणि एखादी मराठीची मन करेक्ट मारून आला असता तर त्याचं आयुष्य आज वेगळं असतं. त्याच्यामुळे नॉलेज, ज्ञान, मला मला एवढं येतं, मला तेवढं येतं, माझी लेवल एवढी, माझी लेवल तेवढी, हे सगळं फिकं पडतं जेव्हा आपण परीक्षेला जातो. परीक्षेचं वातावरण बाळगणं तुम्ही खूप चांगलं ऑब्झर्व केलं असेल आणि त्याच्यातून खरंच शिकून घ्या की ते वातावरण आणि घरचं वातावरण खूप वेगवेगळं असतं. टेस्ट देणं म्हणजे खूप जमीन आसमानाचा फरक असतो. म्हणून ह्या पर्टिक्युलर एक्झाममधून जर मला काही शिकायचं असेल तर 2 गोष्टी. एक, माझी लेवल, माझी प्रिपरेशनची लेवल कोणती असली पाहिजे. दुसरी, मला टाईम मॅनेजमेंट शिकावं लागेल. त्याच्याशिवाय मी कोणतीच एक्झाम क्लिअर करू शकत नाही. जर ह्याच पेपरला मी तुम्हाला 4 तास दिले असते ना तर सिलेक्शनची लिस्ट वेगळी असती. मला माहिती आहे, कारण नॉलेज सगळ्यांकडे असतं, वेळ देता येत नाही. क्लिअर आहे? मग या सगळ्या गोष्टीतून वेगळं सर तुम्ही तर फक्त सांगताय हे चुकलं ते चुकलं. तुम्ही काय देता ते? बाळांनो, वितरण करता आपण परत तयार होत आहोत. आपली इंजिनिअरिंग प्लस स्पार्कल एज्युकेशन, KP सरांचं चॅनल, राईट आहे. परत आम्ही दोघं लढणार आहोत तुमच्या वितरणसाठी, है ना. आता ज्यांना 7 यायचं या, ज्यांना परत जेई खेळायचं असेल ते खेळू शकतात. माझं काहीच म्हणणं नाही. मी कोणालाही ब्लेम करायला आलो नाहीये. ज्याला ठोकरा लागला त्याने शिकायचं, ज्याला ठोकरा लागून शिकायचं नसेल त्याने मग आपलं चालू द्यायचं. मला काहीच हरकत नाही. पण जर तुम्हाला सिलेक्शन यादीत नाव हवं असेल तर लेवल सोडायची नाही. आणि ती लेवल आम्ही याला ITI विद्युत सायकला खूप चांगली धरून चालली होती. आणि जर कोणाला प्रूफ हवं असेल तर ज्या शेवटच्या 7 फुल लेंथ टेस्ट घेतल्या होत्या ना उघडा, त्याच्यातले नाही तुम्हाला 30 ते 40 क्वेश्चन ॲज इट इज दिसले ना तर मला सांगायचं की नाही सर तुम्ही चुकीचं बोलता. ते कमेंट करून यायचं बिंदास. त्या 7 टेस्टमध्ये जवळजवळ 300 ते 350 फुल लेंथ टेस्टचे क्वेश्चन मी घेतले होते. बाळांनो, कुठे नाही गेले तर 30+ क्वेश्चन, जास्त अतिशयोक्ती करत नाही, तेवढे ॲज इट इज होते. आणि बाकीचे क्वेश्चन तुम्हाला फक्त थोडं लॉजिक लावायचं होतं. मी लॉजिक ऑलरेडी सांगितलं होतं. उदाहरण, मी व्होल्टेज डिवायडर रूल सांगितलं होतं, करंट डिव्हिजन रूल सांगितलं, तुम्हाला फक्त ते लावायचं होतं. ॲज इट इज क्वेश्चन तर आपण असे एक्सपेक्ट करत नाही, पण थेरीचे क्वेश्चन आले होते, राईट आहे. मग हेच प्रिपरेशन मी कंटिन्यू करतोय बाळांनो महावितरणसाठी. उद्यापासून किंवा 1 दिवसाचा आणखी गॅप घेईल मी, लवकरच महावितरणसाठी आपण लाईव्ह येतोय. आता ह्या लढाईमध्ये ज्यांनाही सामील व्हायचं असेल तर त्यांनी सामील व्हा, ज्यांना फक्त ITI शिकायचं आहे. बाकीचे मला जर कोणी तिथं कमेंट करताना दिसलं नाही सर ही लेवल आमची नाही, तर बाबांनो तुम्हाला जय महाराष्ट्र, तुम्ही चांगली लेवल स्टडी करत राहा, माझं काहीच हरकत नाही. लेवल सोडणार नाही. जर मी तुम्हाला काल पण एक्झाम्पल देणार आहे, जर तुम्हाला मी क्लासमध्ये बोललो असतो की शिफ्ट 3चा क्वेश्चन होता माझ्या मते की करंट कशामध्ये मेजर करतात, हा क्वेश्चन जर मी घेतला असता माझ्यावर लोक हसले असते, अरे हे काय घेताय मास्तर, पण तो क्वेश्चन एक्झामला होता कारण ती ITIचा पेपर होता. गोष्ट समजून घ्या. रेजिस्टन्सचं युनिट एक्झामला विचारतात, ते करंट कसं मेजर करता विचारतात. ते लोक पागल आहे का रे? नाही, बिलकुल पागल नाहीये. त्यांनी त्यांची लेवल सोडली नाही, चुकी केली बाळांनो, तुम्ही केली, तुम्ही तुमची लेवल सोडली. तर मी बिलकुल ITIची लेवल पासूनच घेणारे, प्रत्येक टॉपिक वाईज डेमो सेशन होणार आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो, एक टेक्निकल कोर्स. हे मी याच्याकरता करतोय कारण मार्केटला असे कोर्सेस आहेत की ज्या कोर्सेसमध्ये भरभरून पैसा घालून तुमचा फायदा होत नाहीये, म्हणून आम्हाला पण कुठेतरी उतरावं लागेल, म्हणून उतरतोय. तर एक टेक्निकल ITI लेवलचा कोर्स आपला ऑलरेडी लॉन्च आहे, पण त्याच्यामध्ये नॉन टेक नाही तर ते ॲड होणार आहे. तर महावितरणची एक कंप्लीट बॅच, रेकॉर्डेड बॅच, कारण महावितरणला एवढा टाईम नाहीये, ते आपण खूप लवकर म्हणजे आज किंवा उद्या अनाऊन्स करतोय. सर प्राइस किती असेल, काय किती असेल हे सगळं सांगेल, पण एक गोष्ट आता नमूद करेल मी, त्याची व्हॅलिडिटी तुम्हाला 9 ते 10 महिने भेटेल. बाळांनो, एकदा ITI लेवलचं सगळं प्रिपरेशन इमानदारीने करून घ्या, बेसिक पासून करून घ्या. ॲडव्हान्स लेवल केली असेल विसरून जा. हा जर AEJV करायची असेल तर बिलकुल ॲडव्हान्स लेवल करा, पण ITI लेवल खेळायची असेल तर तुम्हाला कोणता तरी एक असा कोर्स हवा, हे आम्हाला माहिती आहे, ज्याच्यामधून तुम्हाला फक्त बेसिक प्लस थोडी मॉडरेट लेवल बरोबर खेळता येईल, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होणार. त्याच्यात भरपूर लेक्चर मी डेमो ठेवणार आहे. डेमो बघितल्याशिवाय कोणीच कोर्सला हात लावायचा नाही, घ्यायचा प्रयत्न सुद्धा करू नका. क्लिअर आहे? तर मी हिची अनाउन्समेंट आज उद्या करणार आहे. अनाउन्समेंट अशी याच्याकरता करतोय, महावितरणच्या पेपरला नाही काहीतरी 40 ते 45 दिवस कमीत कमी शिल्लक आहे. विश्वास ठेवा, तो कोर्स मोर दॅन सफिशियंट आहे 45 दिवसात कंप्लीट करण्यासाठी. तयारी आज रिलॅक्स होऊन जा. उद्या जरी कोर्स घेतला तर उद्यापासून सुरुवात करा, डे 1 पासून सुरुवात करा. त्याच्यामध्ये काही सेशन्स मी लाईव्ह प्लॅन केले तुमच्या मोटिवेशनसाठी. काही टॉपिक त्याच्यात जर 1-2 मिसिंग असले तर ते मी तुमचे लाईव्ह
लाईव्ह घेऊन येणार आहे डेली, राईट आहे. याचे डेमो लेक्चर्स मी सुरू करणार उद्यापासून किंवा मे बी परवापासून, खूप लवकर मी अनाऊन्स करेल. कोर्स घेण्यासाठी कोर्सची पब्लिसिटी करत नाहीये, परत ऐका. मला मार्केटमध्ये असा कोर्स द्यायचा आहे, ही माझी खूप पहिल्यापासूनची इच्छा होती आणि त्यासाठी मी खूप मेहनतीने रेकॉर्डेड सेशन तयार केल्यात ऑलरेडी आहे. पण आता एक नवीन कोर्स मी कंबाईन करणार, त्याचं नॉन टेक नव्हतं, KP सरांचं नॉन टेक प्लस माझं टेक्निकल. मला माहिती आहे एक परफेक्ट कोर्स मार्केटला पडणार आहे आणि त्या कोर्सचा भरभरून मुलांना फायदा होणार आहे, 100% होणार आहे. क्लिअर आहे. लवकरच तो असेल, कारण मला मुलांना ती ITI लेवल द्यायची ज्या लेवलचे क्वेश्चन्स परीक्षेला खेळले जातात. उगच जास्त हायफाय घेऊन मला तुम्हाला भरकवायचं नाही की मला किती येतं. लक्षात ठेवा, फॅकल्टीला किती येतं हे बिलकुल महत्त्वाचं नाही आहे. आम्ही जे सांगतो ते तुम्हाला किती समजतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं, कारण पेपर आम्हाला नाही बाळगणं, तुम्हाला द्यायचा आहे. क्लिअर आहे. त्या दोन्ही गोष्टी मला अनाऊन्स करायच्या होत्या. तुमच्या झालेल्या चुकीतून तुम्हाला सुधारायचं होतं. आता जे सुधारले त्यांना सिलेक्शन यादीत नाव पाहायचं असेल, ज्यांना परत हीच गोष्ट रिपीट करायची असेल तर मी त्यांना काहीच म्हणू शकत नाही. क्लिअर बाळांनो. चला, लवकरच महावितरणसाठी आपण लाईव्ह येतोय आणि कोर्सबद्दल जर आणखी डिटेल हवी असेल तर बाळांनो खाली माझा नंबर आहे, तुम्हाला मेसेज करू शकतात. पॉईंट नंबर 1, कोर्सची प्राइस काय असेल, खूप कमी प्राइसमध्ये मी कोर्स अनाऊन्स करणार आहे. नंबर 2 आहे ना, चांगल्या प्रकारे डिस्काउंट भेटेल. नंबर 3, कोर्स घेण्यासाठी तुम्हाला आपली इंजिनिअरिंग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये भरभरून डेमो लेक्चर्स मी ठेवले, टेस्ट सिरीज सुद्धा इन्क्लुडेड असणार आहे. एक कोर्स घेता ते सगळं तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. बाकी यूट्यूबला काही याने याचं कारण पण मानू, ह्या 35 ते 40 दिवसात मला कंप्लीट सिलेबस तुम्हाला शिकवता येणार नाही यूट्यूबला, पण यूट्यूबला आपण दररोज भेटणार आहोत. काही तोडका मोडका कंटेंट घेऊन जसा जसा तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागेल त्या गोष्टीसाठी यूट्यूबला मी डेली लाईव्ह येणार आहे. राईट आहे बाळांनो. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, है ना. जर याच्यातून काही नवीन शिकायला भेटलं असेल तर शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि चॅनल नवीन असाल बाळांनो तर नक्की सबस्क्राईब करूया. लवकरच वितरणसाठी लाईव्ह भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.